महिला टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एकच पाऊल दूर आहे। आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल रंगणार आहे। आपण पाहतोय या मॅचवर पावसाचं सावट आहे। नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। दोन्ही टीम डीवाय स्टेडियम मध्ये दाखल झाल्यात आणि या क्षणाला छत्री घेऊन जाणारी लोक आणि ही भारतीय महिला टीम आपल्याला पाहायला मिळते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, तुम्ही डीवाय स्टेडियम मध्ये आहात, या क्षणाला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि पावसाचं सावट पाहायला मिळतंय, क्रिकेटवरती काय परिणाम होऊ शकतो? मी सध्या डीवाय पाटील स्टेडियमच्या बाहेर आहे आणि आपण इथली परिस्थिती पाहत आहोत की या ठिकाणी खरं तर पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे सगळे जे क्रिकेट प्रेमी जे क्रिकेट पाहण्यासाठी आलेले आहेत त्यांची मात्र थोडीशी पंचायत झालेली आहे। आपण पाहत आहोत या ठिकाणी अनेक जण जर्सी घालून आलेले आहेत टीम इंडियाला खरं तर सपोर्ट करण्यासाठी। तशा पद्धतीने आपण पाहत आहोत की मागची सेमीफायनल झालेली होती, त्यानंतर आता फायनलच्या या मॅचमध्ये इंडिया नक्कीच जे आहे ते वर्ल्ड कप घेऊन येईल अशा पद्धतीचा विश्वास खरं तर व्यक्त केला जात होता आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की या ठिकाणी खरं तर चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। मात्र आपण ही सध्याची संपूर्ण परिस्थिती बघितली तर पाऊस पडतो आहे, अनेक चाहते बाहेर आहेत आणि पाऊस पडत असल्यामुळे खरं तर क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे, सगळे ऑडियन्सला आतमध्ये नेलं जात आहे। मात्र अनेक जे ऑडियन्स आहे ते बाहेर आहे अजूनही आणि त्यांना अजूनही गेटमध्ये सोडून बाहेर आतमध्ये जाण्याची प्रक्रिया जी आहे ती खरं तर चालू आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक जे सगळे ऑडियन्स आहे त्या प्रत्येकाचं तिकीट खरं तर या ठिकाणी तपासलं जात आहे आणि मग त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। अनेक खरं तर जे प्रेक्षक आहेत त्यांना मॅच पाहायची आहे मात्र त्यांना तिकीट मिळत नाहीये, त्याच्यामुळे अनेक जण नाराजी देखील व्यक्त करत आहे। या ठिकाणी आपण बघतो की परिस्थिती एवढी उद्भवलेली होती की या ठिकाणी पोलिसांना सुद्धा यावं लागलं आणि जे अतिरिक्त तिकीट नाहीये असं त्यांना सांगावं लागलं आणि तिकीट आम्हाला विकली पाहिजेत यासाठी म्हणून आग्रह जो आहे तो सुद्धा प्रेक्षकांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। आज आपण पाहत आहोत की इंडिया वर्सेस आपण बघतो की साऊथ आफ्रिका यांची ही महिलांची मॅच आहे। आज भारत जो आहे तो वर्ल्ड कप घेऊन येईल अशा पद्धतीची अपेक्षा आणि आशा खरं अनेकांनी या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पावसाचं सावट आहे आणि त्याच्यामुळे आजची ही मॅच होईल का, हा सामना रंगेल का, तो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आपण पाहतो की मॅच सुरू व्हायला अवघा काही वेळ खरं तर शिल्लक राहिलेला आहे आणि त्याच्या आधी पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे पावसामुळे नेमका मॅचचं नेमकं आज काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र स्टेडियमच्या अवतीभोवती आपण पाहत आहोत की मोठी गर्दी जमलेली आहे, स्टेडियमच्या आत देखील तेवढंच जो आहे तो क्राऊड आतमध्ये गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आजच्या या मॅच कडून खरं अनेकांच्या अपेक्षा आहेत। मात्र आपण बघतोय की अनेक जे प्रेक्षक आहेत ते नाराजी सुद्धा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत की त्यांना मॅच पाहायची आहे, टीम इंडियाला त्यांना सपोर्ट करायचा आहे मात्र आम्हाला तिकीट मिळत नाही अशी एक नाराजी खरं अनेकांची आहे। मात्र आपण बघतो की मोठ्या संख्येने सगळी जी फॅमिली आहे ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। आपण जर या चाहत्यांच्या गर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर लहानग्यांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत अनेक जण खरं या ठिकाणी येत आहेत आणि आपण पाहतो आहोत की कुठेतरी आता जी स्टेडियमची जी कॅपॅसिटी आहे त्याचा विचार केला जात आहे, कारण की जसा प्रेक्षक तिकिटांसाठी मागणी करत आहे त्याच्यामुळे कुठेतरी ताण जो आहे तो स्टेडियमच्या आणि मॅनेजमेंटच्या वरती आलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्येकाचे तिकीट तपासून त्यांना सोडलं जात आहे आणि अतिरिक्त तिकीट नसल्याचं सुद्धा प्रेक्षकांना सांगितलं जात आहे। या संपूर्ण स्टेडियमच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे आणि सोबतच सातत्याने जे ते ऑडियन्सला सांगितलं जात आहे की तिकीट विक्री होत नाहीये। रुपाली, आपण पाहतोय पावसाचं सावट आजच्या मॅचवर आहे, त्यामुळे काय घडतं याकडे सर्वांचेच डोळे लागलेत। तुम्ही आमच्या सोबत असंच थांबा, कारण या ठिकाणचे इत्यंभूत डिटेल्स आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।